राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी झाली आणि यावेळी रोहित पवार यांच्या सोबत शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, रोहित पवार यांची बहीण, त्यांची पत्नी कुंती पवार असं संपूर्ण कुटुंब हे ईडी कार्यालयाबाहेर पोहोचलं होतं। माझी पत्नी इथं आलेली आहे, माझे वडील इथं आलेले आहेत, काकी इथं आहेत, रेवती माझी बहीण इथं आलेली आहे। त्यामुळे अशा काळामध्ये जवळचं कुटुंब आणि जवळच्या कुटुंबाबरोबर जेव्हा राजकारणात आपण असतो तेव्हा पार्टीचे कार्यकर्ते जेव्हा येतात ते एक मोठं कुटुंब असतं। आणि आज सोशल मीडिया आणि ह्याच्यावर जर आपण बघितलं तर सगळीकडनं महाराष्ट्राच्या नागरिकांकडनं सकारात्मक प्रतिसाद माझ्या बाजूला तिथं मिळत आहे। म्हणजे ते सुद्धा कुटुंबाचाच एक भाग आहे आणि ह्या सगळ्यांसाठीच आम्ही लढत आहोत। क्लोजर रिपोर्टच्या बाबतीत जे काही EOWली फाईल केलं त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मी परत जेव्हा ईडी ऑफिसमधून जेव्हा येईल जर आलो तर नक्कीच याच्याबद्दल मी जास्त स्पष्टपणे बोलू शकेल। इलेक्शन आता पुढच्या काही महिन्यांमध्ये लागणार आहेत या देशामध्ये आणि अशा प्रकारच्या कारवाई सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे सामान्य लोकांमध्ये चर्चा वेगळी आहे। मी अजूनही समजतो अधिकारी त्यांचं काम तिथं करत आहेत, प्रामाणिकपणे करत आहेत, पण इलेक्शनच्या तोंडावर अशा कारवाई झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की कुठेतरी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोक करतात का काय। व्यवसायामध्ये कुठेही चुकीची गोष्ट केलेली नाही। मी आत्मविश्वासाने इथं सांगतो, जेव्हा मी कारखाना घेतला तेव्हा तिथं प्रशासक होतं, IAS अधिकारी होते, अधिकारी त्यांचं काम तिथं करत आहेत, प्रामाणिकपणे करत आहेत। याआधी गेल्या आठवड्यामध्ये रोहित पवारांना ईडीनं चौकशीला बोलावलेलं होतं आणि त्यावेळी रोहित पवारांनी चुलत आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतलेले होते आणि चुलत आत्या सुप्रिया सुळे त्यांना सोडायला ईडी कार्यालयाच्या गेटपर्यंत आल्या होत्या। पवार कुटुंब एक आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता असं काही जण मानतात, तर हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होता अशी टीका विरोधक करतात, तर हा एक प्रकारे अजित पवार यांना सुद्धा संदेश देण्याचा भाग होता असंही काहींना वाटतं। प्रतिभा काकी आजपर्यंत बघा तुम्ही इतके ॲलिगेशन साहेबांवर झाले, इतके आरोप अजितदादांवर झाले, कधी काकी घराच्या बाहेर निघाल्या नाहीत। पण नातवानी हट्ट केला असेल की आता आजी चलावंच लागतं, तुम्हाला आजोबा चलावंच लागतं। कसले संघर्ष योद्धे तुम्ही? बघा, सत्य समोर येण्याकरताच ईडीच्या समोर गेलं पाहिजे। पॉलिटिकल शो दाखवून आपण सत्य बाहेर लोकांना चुकीचं सांगू शकत नाही। सत्य असत्य हे ईडीच्या आपल्या चौकशीमध्ये येईलच। तुम्हाला आम्हाला का नाही त्या ठिकाणी ईडी बोलवत? रोहित पवारांना नेतृत्वाची घाई लागली। अजितदादा गेल्यानंतर आता त्या ठिकाणी मी शरद पवारांचा वारसदार, त्याच्यामुळे ईडीला जो आपल्याकडे आपण गुन्हा समजतो, आरोपी म्हणून जातो, त्याचा इव्हेंट करायचं काम आहे। मला वाटतं हे गुन्हेगारीचं इव्हेंट करण्याचं काम रोहित पवारांचं सुरू आहे। 0 ओव्हरमध्ये जाता जाता काशी विश्वनाथाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी। ज्ञानवापीच्या व्यास तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी काल न्यायालयानं दिलेली होती आणि त्या आदेशाची अंमलबजावणी 8 तासांच्या आत प्रशासनानं केली आणि काल रात्री आरती केली। तब्बल 31 वर्षांनंतर तिथे गणेश लक्ष्मीसह इतर देवी देवतांची पूजा केली गेली आणि त्यानंतर आज भल्या पहाटेपासून पूजा आणि आरती नियमित सुरू झाली आहे। कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता सर्व ती काळजी घेण्यात येते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।